नमस्कार, डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. खूप 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 आभाळ आलेलं आहे आणि पावसाची पण येण्याची शक्यता आहे. वातावरण खूपच बिघडलेलं आहे. रोज पाऊस येत आहे, रोज नित्य नेमानं पाऊस येत आहे. आणि पाऊस आल्यामुळं खूप म्हणजे असं पावसाच्या वातावरणामुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्याचं तर नुकसान झालं आहे, भुई बराबर पीक झालं आहे, पण बाकी धंद्यावर सुद्धा पावसाचा खूप परिणाम होत आहे. आणि धंदेवाले पण परेशानीमध्ये आहेत, कारण सकाळ नाही, दुपार नाही, रात्र नाही, कधीही पाऊस येत आहे, कधी पण पाऊस येत आहे. आणि सततच्या पावसामुळं त्रस्त झालेली हे लोक काही सुधारायला तयार नाही. मार्केटमध्ये भाजीपाला पण असा म्हणजे पावसामुळं सगळं हे झालेलं आहे. मूग पण पावसामुळं गेलेले आहे, सोयाबीन गेलेलं आहे, जळून पिकं गेले तर त्यामुळं शेतकरी असा त्रस्त तर झालायच. शेतामध्ये खतबी करून पैसे घालून कर्जबाजारी शेतकरी झाला. आणि अशा ह्या रोजच्या पावसाला म्हणावं तरी काय, रोजच्या पावसाला म्हणावं तरी काय, आणि रोजचा पाऊस थांबावं तरी कसा. निसर्गच कोपलेला आहे. निसर्गाचं रोज येत आहे पाऊस, आणि आला म्हणजे पाऊस असा येत आहे की त्या पावसाला समोर कोणाचंच काही चालणार, थांबवावाच कसा पाऊस, असा बेसुमार पाऊस येत आहे. आणि त्या बेसुमार पावसामुळे जनता खूप परेशानीमध्ये आलेली आहे. खूप परेशानी, जनता परेशान आहे. पण काय करणार, जनता काय करू शकते का? निसर्गावर कोणाचीच चालत नाही. निसर्ग हा असा आहे की तिथं कोणाचंच चालत नाही. तसंच निसर्गानं असाच एक हेच केलेलं आहे की त्याच्या मनात काय माहिती नाही, पण निसर्ग असा कोपलेला आहे की रात्री पाऊस आला खूप मोठा, तर आजही पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण खूप आभाळ आलेलं आहे. मग आला पाऊस की धडध येतो आणि घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. असा हा पाऊस आहे. पाऊस खूप त्रास देत आहे. पावसामुळं खूप जणांचं नुकसानही झालं आहे. गावं, घरं, शेतं सगळं वाहून गेलेलं आहे. संसार उपयोगी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. काही लोक उघड्यावर आलेले आहेत, काही शेतकरी उघड्यावर आलेले आहेत, काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसलंच पीक आलेलं नाही. तर पुढच्या वर्षी, ह्या वर्षी जर पिकलं नाही तर पुढच्या वर्षी खायचं का? खूप खाण्यावरचे वांदे आहेत. आता मुगं एवढे महाग झाले तर मुगच नाही पिकलेले, आणि पिकले तर अर्धे खराब आणि अर्धे चांगले. काय करणार सांगा बरं? शेतकरी तर हातबल झाला. शेतकऱ्याचं तर काही चालतच नाही, पण खाणारी जनता पण महागाई वाढल्यामुळं जनतेला पण त्याचा फटका बसणार, आणि बसतच आहे. असं हे पावसानं धुमाकूळ माजवलेला आहे. आणि ह्या धुमाकूळ माजलेल्या पावसामुळं सगळे लोक असे त्रस्त झालेत. नको असा झाला आहे पाऊस. खूप झाला पाऊस. खूप पाऊस झाल्यामुळं आता पाऊस थांबला पाहिजे, कारण अजून जर पाऊस काही दिवस पडत राहिला असाच तर काहीच खरं नाही. कापूस जे लावलेला आहे लोकांनी, ते कापूस पण उबळायला आला आहे. जास्त पाऊस झाल्यामुळं झाडं कापसाचे उबळतात, तुरीचे झाडं उबळतात, सोयाबीन हे तर गेलंच, पण पुढं जे कापूस आहे काही जणांचं कापसाचं पण काही खरं दिसेना झालं. असा हा निसर्ग कोपलेला आहे. त्याच्या मनात असेल तेच होणार आहे. निसर्ग कधीच कोणाचं ऐकत नाही, आणि निसर्ग कोपलेलाच आहे. तुम्हाला सांगते, इतकं आभाळ यायलं ना की धरती आसमान, पाऊस आल्या धरती आसमान एक करायला, अशा पद्धतीचा पाऊस यायला आहे. आपल्याला आधी काहीच कळणार नाही. लगेच आभाळ येते, लगेच पाऊस येते, लगेच आभाळ आले, लगेच पाऊस यायला. आपल्याला समजत पण नाही की पाऊस आता लय मोठा येणार आहे. पण 2 मिनिटामध्ये नद्या नाल्या भरून वाहत आहेत. अशी ही पावसाची गंमत आहे. आणि पावसानं खरंच यावर्षी जरा जास्तीचाच पाऊस वाटतो मला. आणि ह्या पावसामुळं आपण सगळेजण कंटाळलेले आहोत पावसाला. कारण पाऊस आला, थोडा उघडला, काही वाटत नाही.
पण असा पाऊस आला आहे की धडधड 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 धडधडती आसमान करण्यासारखा पाऊस. मग तिथं त्रस्त होतोच ना माणूस. तर अशी झालेली गत आहे पावसाची. त्यामुळे त्या पावसामुळे आपण काय करायचं आहे माहिती आहे, तर आपण आता हुशारीत राहायचं. अरे पाऊस थांबायला आलेला नाही, पाऊस जाणारा आहे. महागाई वाढणारच आहे, वाढलेलीच आहे महागाई. उडदा मुगाचं तर काही खरंच नाही. त्यामुळे शेतकरी तर बिचारा काय करणार आहे. पालेभाज्याचं सुद्धा नुकसान होत आहे. शेतात जे पीक आहे त्याचंच नुकसान आहे. शेतात भरपूर पाणी साचलेलं आहे, शेताचं कसं नुकसान होणार नाही. शेतामध्ये नुसती गाळ साचलेली आहे. जे आहे ते बघावं लागणार आहे. जसा दिवस आहे तसा काढायचा आहे. वर्ष काही चांगलं आलेलं नाही. त्यामुळे जसं आहे तसं बघूया. माझ्या ह्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. स्वस्त राहा. भेटू पुन्हा आपण पुढच्या